आणि एवढा पहाटेचे 5:45 ते संध्याकाळी 6:30 फक्त सोबत राहा. तुमचं 1 किलो वजन नाही कमी झालं मला विठ्ठलाने म्हणू नका. हे माझं ओपन चॅलेंज आहे. दिस ओपन चॅलेंज, जोक नाही काही नाही, ओपन चॅलेंज आहे माझं. असं बेड्यासारखं मी काम करतो आणि यांनी 8 महिन्यापूर्वी माझी तारीख ठरवून टाकली. मग आज 6:30ला काम संपवायचं तर ते सांगितलं की मी 5:45ला संपवतो. मग 5:45ला सुरू करण्याऐवजी आज मला 4:45ला काम सुरू करावं लागलं. कारण ते काम माझं बुक झालेलं होतं. तेही संपवता 7-8 मिनटे मला जास्त लागले. तरी ह्या माणसाचा बरोबर 5:45 फोन, सर तुम्ही निघाले का? मी म्हटलं ऑपरेशनचे शेवटचे काय टाके राहिले ते घेतोय. आणि ते झालं की हे ऑपरेशनचे कपडे बदलून हे कपडे घालून बाकी सगळी व्यवस्था माझी लावून ठेवलेली असते. मी गाडीमध्ये उडी मारून बसतो वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी ठरलेल्या असतात. एक जण दररोज उघडून ठेवलेला असतो. कारण ह्या सगळ्या सिस्टीम आम्ही सेकंदात मोजतो. आणि मी इथे पोहोचलो. आता इथे का पोहोचलो हे मी पुढचे काही मिनटे बोलणार आहे, फार बोलणार नाही आहे. आणखी एक कमिटमेंट मला लातूरमध्ये परत आहे. त्याच्यामुळे मी त्यांना तेव्हाच म्हणत होतो की मला इतक्या वाजता निघता येईल का. पण काही कामाच्या गोष्टी पक्क्या सांगणार आहे. एक कामाची गोष्ट सांगणार आहे मुलांसाठी, एक कामाची गोष्ट सांगणार आहे पालकांसाठी, आणि एक कामाची गोष्ट सांगणार आहे व्यासपीठावर बसलेल्या लोकांसाठी. असं नाही ना सगळ्यांना काहीतरी सांगायला पाहिजे. नाही सांगितलं तर ह्याला कशाला बोललं असं होणार. मित्र तुम्हाला सांगतो मी, सौंदरमल साहेबांनी मला काही महिन्यापूर्वी साधारणपणे 11 महिने झाले आपल्या कार्यक्रमाला, त्यांनी एका गावात, त्या गावाचं नाव गावंदरा नावाचं गाव आहे, त्या गावामध्ये यांनी कार्यक्रम घेतला. रात्रीचा कार्यक्रम होता मित्र. आणि मला वाटतं की सगळ्यात खेडेगावातला हिट माझ्या दृष्टीने झालेला तो कार्यक्रम. कसली गर्दी, कसली माणसं, आणि ती वेडी झाली हो माणसं सगळी. या माणसाने तो कार्यक्रम घेतला. आणि आता कमलाकर सर सांगत होते, कांबळे सर सांगत होते की मी तिथे कुठे माजलगावात असताना सौंदरमल साहेबाच्या प्रेमात पडलो. पण मी ते गावंदरातला कार्यक्रम घेतला आणि त्यांच्या मी प्रेमात पडलो. त्याचं कारण आहे मित्र, तुम्हाला पुन्हा सांगतो की एखाद्या माणसाला असं वाटावं की डॉक्टर विठ्ठल राणेंनी यावं, बोलावं, सांगावं आणि आमच्या लेकरांचं कल्याण व्हावं, आमच्या गावचं कल्याण व्हावं, आमच्या लोकांचं कल्याण व्हावं, असं ज्या माणसाला वाटतं आणि हे निस्वार्थपणे जे कोणी घेतो त्याला पुण्य लागत असतं असं माझं म्हणणं आहे. ओके, हे पुण्याचं काम करणारी माणसं असतात आणि म्हणून ती माणसं मला फार आवडतात. आणि म्हणून मला ॲडव्होकेट सौंदरमल खूप, मी त्यांच्या प्रेमामध्ये आलो आणि त्यांना पुन्हा नाही म्हणायचं नाही. खरं तर मी एकाच माणसाकडे दोनदा जात नाही आणि कुणाकडे पण गेलो की त्याला सांगतो 10 वर्षानंतर पुढचं भाषण. साधारणपणे वर्षभरामध्ये 100 ठिकाणी मी जातो. 1600 मी टॉक दिले, पण रिपीट कुणाकडे गेलो नाही. लातूरमध्ये एक रिपीट कार्यक्रम होतो, मोजून एक कार्यक्रम रिपीट होतो दरवर्षी 1 जुलैला. तो मात्र गेली एवढी वर्ष तो कार्यक्रम होतो. ऑर्गनाईज करणारा एकच माणूस आहे आणि बोलणारा एकच माणूस आहे. आणि त्या कार्यक्रमाला मात्र 30-40 हजार माणसं असतात. आणि तो कार्यक्रम कुठल्याच हॉलमध्ये होत नाही, तो मैदानावरती कार्यक्रम होतो. 1 जुलै डॉक्टर्स डे ठरलेला कार्यक्रम असतो. तो एवढाच कार्यक्रम जो रिपीट होतो. म्हणून तुमच्याकडे रिपीट आलोय मित्रा. कारण त्या माणसाचं काम आहे, त्यांनी व्यक्त केलेलं मनोगत त्या गावंदरामध्ये ऐकलं की जो माणूस दुसऱ्याच्या घरून मिळणाऱ्या भाकरी, कुणाच्या घरामध्ये गरम भाकरी मिळते याची वाट बघतोय आणि त्या भाकरी खाऊन उदरनिर्वाह करणारा हा सौंदरमल बिचारा, या माणसाने लाखामध्ये करोडोमध्ये इन्व्हेस्टमेंट असणारी मल्टीस्टेट सोसायटी निर्माण करावी, संस्था निर्माण करावी. यासाठी खूप मोठी मेहनत लागते, कष्ट लागतात, प्रामाणिकपणा लागतो. आणि मी नेहमी म्हणत असतो, तिथे कुणी त्यांनीच लावलं वाटतं, इमानदारीने कष्टाने जर काय केलं तर ते चिरकाल टिकतं, मी असं नेहमी सांगतो. आणि हे इमानदारीनं प्रामाणिकपणे चिरकाल टिकणारं काम ॲडव्होकेट सौंदरमल करतायत, म्हणून मी त्यांच्या प्रेमामध्ये आहे. आता मी माझ्या कामाला लागतो. पहिलं मुलांसाठी बोलेन. इथे विद्यार्थी किती हात वर करा. विद्यार्थी, फक्त स्टुडंट. ओके, मी मुलांसाठी काहीतरी सांगणार आहे. हा फॅन बंद करता येईल? मला ना जरा खूप मोठ्यानं बोलावं लागतंय. जेव्हा लागेल तेव्हा त्याला सुरू करू. थँक्यू. ते काय झालंय, दिवसभरामध्ये साधारणपणे 150 पेशंट बघतो, 12 ऑपरेशन करतो आणि 50 लोकांना ॲडमिट करतो. तरीही माझ्याकडे साधारणपणे 300 ऑपरेशन वेटिंग लिस्टवर असतात कधी पण. म्हणजे आज माझ्याकडे कोणी आला तर त्याला मी 40 दिवस अपॉइंटमेंट देऊ शकत नाही. ही माझी अवस्था आहे. आणि म्हणून जरा बोलून घशाला जरा त्रास होतो. मी तुम्हाला सांगत होतो की मुलांसाठी मी काहीतरी बोलणार आहे. आणि म्हणून मी सगळ्यात पहिले मुलं पाहिली. मुलांना तुम्हाला सांगतो, ही गोष्ट आहे 15 ऑगस्ट 2000ची गोष्ट आहे. एकदम बारक्या नाही का. मी असं एका शाळेत गेलो होतो. माझ्यावर शिक्षक लोक खूप प्रेम करतात.
कांबळे सरांसारखी. त्याला अनेक कारणं आहेत. शिक्षक लोक माझ्यावर प्रेम करतात, मी त्यांच्यावर प्रेम करतो. त्याचं कारण आहे की पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने आणि हा विठ्ठल लहाने दोघंही आम्ही न शिकलेल्या आईवडिलांचे लेकर आहेत. आम्हाला जर कोणी बोट दाखवून मला रस्ता दाखवला तर ते शिक्षकांनी दाखवला. त्याच्यामुळे शिक्षकाविषयी मला प्रचंड आदर आहे, प्रेम आहे. आणि असंच मी शिक्षकांच्या प्रेमामध्ये आहे, ते माझ्या प्रेमामध्ये आहेत. माझा एक वर्ग मित्र शिक्षक झाला, असे अनेक शिक्षक झाले. पण तिथं लातूरमध्ये त्याची शाळा आहे आणि तो म्हणाला, आम्ही लातूरमध्ये जस्ट आलो होतो तेव्हा म्हणाला, विठ्ठल आमच्या शाळेमध्ये फ्लॅग होस्टिंगचा कार्यक्रम आहे, मुलांना तुम्ही बारका नाही का, फ्लॅग होस्टिंगचा कार्यक्रम आहे आणि तू फ्लॅग होस्टिंगला ये. तो ये म्हणालास, मी हो चल फ्लॅग होस्टिंगचा कार्यक्रम, मला जरा देशाचा जास्तच अभिमान आहे, येतो. तर शाळेत गेलो, तो फ्लॅग होस्टिंगचा कार्यक्रम केला. फ्लॅग होस्टिंगचा कार्यक्रम संपला आणि माझा मित्र कुलकर्णी तो म्हणाला, विठ्ठल आणखी एक काम आहे तुला, माझ्या शाळेमध्ये 8वी 9वी 10वीला 350 विद्यार्थी आहेत, त्या विद्यार्थ्यांना काहीतरी बोल आणि जा. 8वी 9वी 10वीला 350 विद्यार्थी आहेत, त्यांना काहीतरी बोल असं म्हणाला. मी पुन्हा घड्याळ बघत होतो. मी घड्याळ खूप वेळा बघतो, कारण मी असा कुठं ना कुठे इतका पॅक करून आलेला असतो कार्यक्रम सगळेच. तर तू कितीही वेळ तुला नसेल ना तरी 30 मिनिटं लेकरांना दे आणि जा असं तो म्हणाला. आणि मी लगेच 1 मिनिटात त्याच्या वर्गात गेलो. त्यांनी ते ऑर्गनाईज करून लेकरं बसवले होते आणि मी बोलायला सुरू केलं. आणि त्या मुलाने एक गोष्ट सांगितली, त्या गोष्टीनं संधीची गोष्ट. किती मुलांनी ऐकली आहे? हातवर करा. ओके, बरेच जणांनी ऐकली. आजकाल यूट्यूबचा हा एक फायदा आहे. आणि मी त्यांना गोष्ट सांगितली, संधीची गोष्ट. निघून आलो. आणि तुम्हाला सांगतो की मी माझ्या येऊन काम करण्याची जरा सिस्टीम माझी वेगळी आहे. सगळेच लोक एक एक पेशंट घेऊन बघतात. मी प्रायव्हेट प्रॅक्टिस करतो. तुमच्यातले बरेच जण माझे पेशंट आहेत. मी म्हणालो आता ज्यांचा मी सत्कार केला इथले 4-5 माझे पेशंटच होते. तर काय झालं की माझ्याकडे प्रॅक्टिस करण्याची माझी पद्धत अशी आहे की मी एकदाच 15 ते 20 पेशंट आणि तेवढेच नातेवाईक, साधारणपणे 40-45 लोक एकदाच माझ्या ओपडीत घुसतात. आम्ही लॉट सिस्टीम असं म्हणतो. पहिला लॉट, दुसरा लॉट, तिसरा लॉट, चौथा लॉट, हे लॉट त्यांना मिळतात. त्या लॉटमध्ये त्यांनी यायचं असतं. मग त्या लॉटमध्ये हे लोक घुसतात. जेव्हा माझ्या ओपडीत घुसतात तर काय सांगू तुम्हाला, म्हणजे असे घुसतात की आता बापरे, मला ते दरवाजा कधी तुटणारे माहीत नाही, असे घुसत असतात लोक. आणि मग ही सगळी मंडळी मध्ये येते आणि एकदाच 50 लोक समोर असतात. आणि मला ना माहीत नाही, पण मला इमानदारीची मरेपर्यंत, माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मला इमानदारीची प्रॅक्टिस करायची. मी पोट भरला डॉक्टर आहे आणि मी माझ्या मी प्रॅक्टिस सुरू केली आणि 9व्या महिन्यामध्ये माझे पैशाचं पोट भरलं. प्रॅक्टिस सुरू करून 9व्या महिन्यात. त्याच्यानंतर मी आजही पैसे घेऊन प्रॅक्टिस करतो, फुकट प्रॅक्टिस नाही करत आहे. पण मी इमानदारीनं प्रामाणिकपणे जेवढे लागतात तेवढे पैसे घेतो. घेत नाही असं नाही, घेतो. त्याच्यामुळे ना मला कुठल्याही पेशंटला पैसे सांगायचे असतील, काय सांगायचं असतील ना, मला काही टेन्शन नसतं, काही अडचणच नाही आहे. त्यामुळे एकदा सगळे लोक येतो आणि एकेकाला बघून आपलं अशी लाईन असते, एकेकाला बघून बाहेर असं काढत असतं. काय झालं, मला एक फोन येतो 10 वर्षानंतर. असे अनेक फोन येतात, पण मी फोनवर फार कमी बोलतो. तुम्ही जर कधी माझा फोन तपासलास तुम्हाला आश्चर्य वाटेल की दिवसभरामध्ये जास्तीत जास्त 3 किंवा 4 मिनिटे मी माझ्या फोनवर बोललेला असतो. माझ्या फोनवरती भरपूर फोन येतात, अटेंड केले जातात, ते सगळे माझे असिस्टंट घेतात. पण मी स्वतःहून 4 मिनिटापेक्षा अधिक मी फोनवर कोणाशी नाही बोलत आहे. सगळ्यात महत्त्वाचं, मी कोणाशी फोनवर बोलतो तर ते माझ्या माईशी. जर मी माझ्यासोबत नसेल तर माझ्या आईला किंवा माझ्या बापाला मी पहिला फोन करत असतो. तेवढाच एक फोन जो मी करतो, बाकी लोक मलाच फोन करत असतात. त्याच्यामुळे मी फोनवर फार कमी बोलतो ना. असंही पेशंटच्या समोर बोलायला मला नको वाटतं. मी तुम्हाला स्टोरी सांगत होतो की 10 वर्षानंतर काय झालं. मी असं ओपडीत बसलेला आहे, एक फोन येतोय. सर, मी विद्यार्थी बोलतोय. मुलांना आजकाल माहीत आहे, भाषणामध्ये मी काहीतरी सांगताना सांगून गेलो असेल की विद्यार्थी म्हणल्यास मी ऐकतो, बाकी कोणी म्हटलं तर मी ऐकत नाही. मी माझ्या असिस्टंटला फोन देतो, तू त्याचा आन्सर कर. आमच्याकडे खूप छान आन्सर केले जातात. एकाही माणसाला फोनवर टाळलं जात नाही, एकासुद्धा. 100% व्यवस्थित उत्तर देणारी माझी टीम आहे, ती उत्तर देत असते. लिहून ठेवतात. त्यांचा काही निरोप असेल तर मला तो निरोप माझ्यापर्यंत दररोज येतो. तर ते विद्यार्थी बोलतो मला, मी ऐकायला सुरू केलं. हा लवकर सांग, माझ्यासमोर खूप लोक आहेत. माझ्यासमोर किती लोक आहेत? 50 लोक उभे टाकलेत. मी ओपडीत बसलोय, मला फोन आहे. लवकर लवकर. हो सर, मला माहिती आहे तुमच्यावर 50 लोक उभे आहेत. तो मुलगा म्हणतोय. हां, तरी माझं ऐका. आता काय करावं? मी मला बरं लवकर बोल, पुढे सांग. तो काय म्हणतोय आता, बरं काय नाही का. तो म्हणाला, सर तुम्ही आमच्या शाळेत आले होते 15 ऑगस्ट 2000ला. म्हणलं हो रे, अनेक शाळेतून गेलो, पुढे सांग. तो म्हणतोय, सर तुम्ही ज्या वर्षी आमच्या शाळेत आले होते त्या वर्षी तुम्ही आम्हाला संधीची गोष्ट सांगितली होती. आता काय करावं? अरे लवकर लवकर बोल ना मित्रा. सर ऐका ना, तुम्ही संधीची गोष्ट सांगितली होती आणि तेव्हा ना मी 10वीला रिपीट ॲडमिशन घेतलं होतं. 10वीला रिपीट ॲडमिशन घेतलं होतं, म्हणजे त्याच्या अगोदरच्या वर्षी 10वीला नापास झाला होता. आणि तुमची ती संधीची गोष्ट त्या वर्षी ऐकली आणि त्या दिवशी ठरवलं की काहीतरी आयुष्यात करायचं आहे. आणि सर आज 10 वर्षानंतर मी सायंटिस्ट झालोय, सायंटिस्ट. आणि म्हणून तुम्हाला मी पहिला फोन केलाय. तुम्हाला सांगतो मित्र, आत्ताही माझ्या अंगावरती असे पूर्ण शहारे उभे राहिलेत आणि तेव्हाही माझ्या अंगावरती पूर्ण शहारे माझ्या डोळ्याशी वाहत होते. आणि मी
कुठं बघत होतो, कुठल्या पेशंटकडे बघत होतो आणि काय मी क्षणभर मला विसरून गेलो होतो. 10वीला रिपीट करणारा विद्यार्थी 30 मिनिटाची त्यांना मी गोष्ट सांगून गेलो आणि तो सायंटिस्ट होऊ शकतो. नाही, आपण काहीतरी वेगळं करायला पाहिजे. आणि खरं सांगू का, तो विद्यार्थी माझ्या आयुष्यातला सगळ्यात इम्पॉर्टंट विद्यार्थी आहे. ज्या दिवशी मुलं, तुम्ही सगळी विद्यार्थी, मुलं मुली माझ्या आयुष्यातला एक घटक बनलात. घटक. माझा मुलगा जेवढा मला आवडतो तेवढेच तुम्ही लेकरं मला आवडायला लागलात. आता माहिती आहे तुम्हाला. म्हणजे मला असं वाटतं ना की तुम्ही खरोखर माझे लेकरं आहात आणि जेवढी प्रेम मला माझ्या लेकराविषयी वाटतं तुमच्याविषयी वाटायला लागलं. आणि हे प्रेम मी नाही तयार केलं तर तुम्ही लेकराने तयार केलं. आणि म्हणून तुम्ही माझ्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनलात. आणि मुलांसाठी कुठे जायचं आहे, विद्यार्थ्यांसाठी कुठे जायचं आहे, तर विठ्ठल लहाने किती ॲडजस्ट करतो. मी आता सांगत होतो की पहाटे 4:45 ऐवजी मी आज 4:45ला काम सुरू केलं. कधी कधी मला 3 तास लागत असतील आणि मध्येच वेळ काढायचा असेल तर मी 3 तास, म्हणजे मी पहाटे 3ला काम सुरू करतो, पहाटे मी रात्री 2ला ऑपरेशन करायला सुरू करतो. माझं काम संपून मुलांसाठी तासभर वेळ काढत असतो. आणि मग माझी बायको खूप चिडत असते. ती म्हणते हा माणूस वेड आहे, वेड आहे, पूर्ण वेड आहे. 1.5 महिना पुढे काम बुक आहे, 300 पेशंट लिस्टवरती आहेत, एवढी ओपीडी आहे. ओपीडी बुडवायची नाही, ओटी बुडवायची नाही, पेशंटला त्रास झाला नाही पाहिजे. मग मुलांना शिकवायचे, मुलांना सांगायचंय, पालकांना सांगायचंय त्रास कुणाला होतोय याचा कधी विचार केलास का तू? कंबर तुटलीये, झोप मिळत नाहीये, तुझ्याकडे पण बघ ना, तुझी आम्हाला खूप गरज आहे अशी म्हणते ती. पण तिला एखाद्या मुलांचं पत्र दाखवतो, एखाद्या मुलांचा मेसेज दाखवतो, बघ हे काय झालं, बघ जरा, हे लेकरं कुठे होते, कुठून कुठे आलेत, बघ त्यांच्याकडे. मग ते पूर्ण पत्र कुणी वाचू शकत नाही. मला लेकरं खूप पत्र लिहितात. दर महिन्याला माझ्याकडे 800 पत्र येतात आणि मी 800 पत्रात उत्तर द्यायचा प्रयत्न करतो. त्या महिन्यामध्ये होत नाही, दुसऱ्या महिन्यात पण मी देतो. आणि एक पत्र पूर्ण वाचू शकत नाही, घळघळा रडायला येतं, अशी लेकरं ते पत्र लिहित असतात. आणि ही अटॅचमेंट तयार झाली. आणि अटॅचमेंट तयार झाल्यानंतर मग मात्र असं वाटायला लागलं की विठ्ठल लहानेला किती काम असो, तो किती बिझी असो आणि तो कसा का असत नाही, त्यांनी मुलांसाठी वेळ काढायचा म्हणजे काढायचाच.